स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबच्या चॅनलवरती। तर ज्या देशी गायी आहेत त्यांना राजमाता गोमाता घोषित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर आलेला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी। तर आज आपण या जी आर मधून माहिती पाहणार आहोत की या बाबतीतली याविषयी कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आहे सुरुवातीला प्रस्तावना। तर प्रस्तावना म्हणजे काय की कोणत्या गोष्टीवर आधारित शासन निर्णय निघालेला आहे, कोणते विचार होते त्या विचारावरून शासन निर्णय निघालेला आहे ते म्हणजे प्रस्तावना। तर इथे तुम्ही पाहू शकता, आता आपण वाचूया प्रस्तावनेत कशा प्रकारची माहिती दिलेली आहे। तर प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे जी गाय आहे ती मानवाच्या जीवनात खूप सारे जे साधारण आहे ती अनन्यसाधारण ती पार पाडत असते, जसे आर्थिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या अशा प्रकारे। तर वैदिक काळापासून गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येते। राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातीय गायी आढळतात। म्हणजेच उदाहरणार्थ मराठवाडा विभागात देवणी, त्याच्यानंतर लाल गंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात गवळाऊ। तथापि दिवसोंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट जी आहे ती होत आहे। तर दर दिवसा या ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या गायी आहेत देशी गायी, तर त्या गायीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी आहे ती घट होत आहे, ते देखील शासनाच्या विचारात आहे। आणि त्याच्यानंतर देशी गायींच्या दुधाचे मानव आहारात पौष्टिक दृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। त्याच्यानंतर देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्यांचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। आणि त्याच्यानंतर ही जी माहिती आपण आता पाहिलेली आहे अशा प्रकारची, त्याच्या उपरोक्त तीच पार्श्वभूमी विचारात घेऊन जे पशुपालक आहेत त्यांना देशी गायींचे पालन पोषण करण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस राजमाता गोमाता घोषित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होतं। तर अशा काही प्रकारचा शासनाचा विचार आहे। हे सर्व मुद्दे पाहता की जी गाय आहे ती आपल्या मानवी जीवनाला किती लाभदायक आहे, तिचे किती महत्त्व आहे आणि ती आपल्याला किती महत्त्वाची आहे, हे सर्व गोष्टी विचारात घेऊन याच्यावर शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर आता आपण पाहूया, इथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय। आता तो शासन निर्णय काय आहे आता आपण पाहूया। देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती, तसेच देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे राजमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता ज्या आपल्या महाराष्ट्रातील देशी गायी आहेत त्यांना फक्त गायच नाही तर आता इथून पुढे राजमाता गोमाता अशा नावाने ओळखले जाणार आहे। आणि याविषयीचा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हे शासनाने शासन घोषित करण्यात देखील मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि याविषयीचा जो जी आर ची PDF जी आहे ते आपण या वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे। तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही देखील या संकेतस्थळाला भेट द्या व ही PDF जी आहे ती डाउनलोड करा। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।